2 वर्षांपूर्वीचा गणेशोत्सव अनासने परिवार कधीच विसरू शकत नाही। नागपूरच्या गोविंदनगर भागात राहणारे हे कुटुंब 16 सप्टेंबर 2014 ला अनिरुद्धचे वडील आजारी पडले। डॉक्टरांनी प्रयत्न करून त्यांचे प्राण वाचवले, मात्र त्यांचे डोळे गेले ते कायमचेच। अचानक आलेल्या अंधत्वामुळे अनासनेंचे कुटुंब आर्थिक संकटात सापडलं। एकुलत्या एका मुलाच्या शिक्षणाचं काय हा प्रश्न देखील होताच। नातेवाईकांनी थोडीफार मदत केली, पण ती पुरेशी नसल्यानं अनिरुद्धच्या आईनं घरोघरी पोळ्या करण्याचं काम हाती घेतलं। एवढ्या याच्यातून तिने पर्सेंटेज कमावले, चांगला याने पास झाला तो, त्याचा मला आनंद वाटून आला। पुढे त्यांनी काय व्हावं असं तुम्हाला वाटतं? त्याची जी इच्छा आहे करायची ते तो झालं पाहिजे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा मुलगा मेहनती आहे। त्यानं आपल्या अभ्यासात खूप मेहनत घेतली आणि खरंच तो कौतुकापास पूर्ण आहे। त्यानं छान स्ट्रगल केलं आणि स्ट्रगलचं फळ त्याला आज मिळालं आहे। तो परत माझ्या सोसायटीमध्ये काम करतो आहे, म्हणजे कलेक्शनचं काम करतो आहे, एका फार्मसीमध्ये एक जॉब करतो आहे। ते सर्व करून सुद्धा अभ्यासामध्ये मॅनेजमेंट करून त्यानं व्यवस्थित आपलं एक छान मॅनेज केलं आणि चांगले पर्सेंट मिळवलं। पण कामं करूनही पोटापुरते पैसे सुटत नसल्यानं अखेर अनिरुद्धनंही नोकरी करण्याचं ठरवलं। हुडकेश्वर भागातील सहकारी पतसंस्थेसाठी ठेवी जमा करण्याचं काम त्यानं सुरू केलं। त्यातून महिन्याकाठी त्याला 800 ते 1000 रुपये मिळायचे। 10वीची परीक्षा संपल्यावर त्यानं एका औषध कंपनीत काम करायला सुरुवात केली। त्यातून त्याला जेमतेम 1,500 रुपये मिळत असत। या परिस्थितीतही त्यानं 10वीला 95.80% गुण मिळवले। त्याची ही कहाणी इतरांसाठी प्रेरणा देणारी असल्याचं शाळा संचालक सांगतात। कुटुंबाला हातभार लागाकरता मी सध्या तर आता मेडिकल स्टोअरमध्ये जॉब करतोय, बँकचं कलेक्शन सुद्धा करतो, RDचं, बस ते त्याचे। दोन्ही कधीपासून करतो बँकेचं? बँकेचं कलेक्शन मी 9th पासून करतोय आणि फार्मसीमध्ये जॉब आताच 1-2 महिने झाले। हा एक असा विद्यार्थी आहे अनिरुद्ध अनासने की त्याच्या आई वडिलांचं त्यांचं म्हणजे डोळे गेलेले आहेत दोन्ही, आणि त्यातून त्यांनी प्रायव्हेटमध्ये सर्व्हिस करून त्यांनी 96% या शाळेमधून घेतले। त्याबद्दल त्याचं कौतुक करतोय आम्ही। वडिलांच्या अंधत्वामुळे आणि घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे अनिरुद्ध हतबल झाला नाही। नोकरी करतानाही अभ्यासावरील लक्ष कमी होऊ दिलं नाही। पण आता कॉलेज शिक्षणाचा प्रश्न त्यांच्या पुढे आहे। त्याच्यासाठी गरज आहे ती समाजातल्या दानशूर व्यक्तींच्या सढळ मदतीची, अनिरुद्धच्या प्रयत्नांना साथ देण्याची। अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।